नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि थोडासा धक्कादायक विषय पाहणार आहोत. उन्हाळा आला की प्रत्येकाच्या घरी आंबा आणि आमरस हा जणू सणासारखा आनंद देणारा पदार्थ असतो. गोड, रसाळ आणि थंडावा देणारा आंबा खायला सगळ्यांनाच आवडतो. पण मित्रांनो, तुम्हाला माहितीये का, काही पदार्थ असे असतात की जे आपण आंबा किंवा आमरस सोबत खाल्ले तर ते आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. इतकंच नाही तर काही वेळा या चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे पोटात विष तयार होऊ शकते, ज्यामुळे उलट्या, जुलाब, पोटदुखी, त्वचेवर पुरळ आणि गंभीर त्रास होऊ शकतो. अनेक लोक नकळत अशा चुका करतात आणि मग त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आजच्या या भागात मी तुम्हाला अशा 5 पदार्थांबद्दल सांगणार आहे जे आंबा किंवा आमरस सोबत कधीच खाऊ नयेत. चला तर मग सुरुवात करूया. 1. दही. पहिला पदार्थ म्हणजे दही. बऱ्याच लोकांना आंबा आणि दही एकत्र खायला आवडते किंवा काही जण आमरस खाताना बाजूला दहीही खातात. पण आयुर्वेदानुसार हे संयोजन अत्यंत चुकीचे मानले जाते. आंबा हा उष्ण प्रकृतीचा असतो तर दही हे थंड आणि जड असते. जेव्हा हे दोन्ही एकत्र पोटात जातात तेव्हा शरीरात दोष निर्माण होतात. यामुळे पचनक्रिया बिघडते, पोटात गॅस, आम्लपित्त आणि जडपणा जाणवतो. काही वेळा त्वचेवर पुरळ, खाज किंवा लाल डागही दिसू शकतात. विशेषतः ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांनी हे संयोजन टाळलेच पाहिजे. त्यामुळे आंबा खाल्ल्यानंतर किंवा आमरस घेतल्यानंतर लगेच दही खाणे टाळा आणि किमान 2 तासांचं अंतर ठेवा, जेणेकरून तुमची पचनक्रिया व्यवस्थित राहील. 2. दूध. दुसरा पदार्थ म्हणजे दूध. अनेकांना आंबा आणि दूध एकत्र घेण्याची सवय असते. काही जण आमरसातही दूध घालतात, पण हे संयोजन सगळ्यांसाठी सुरक्षित नसते. आयुर्वेदानुसार आंबा उष्ण आणि पचायला तुलनेने जड असतो तर दूध थंड आणि स्निग्ध असते. जेव्हा हे दोन्ही एकत्र घेतले जातात तेव्हा पोटात त्यांचा विपरीत परिणाम होऊ शकतो. विशेषतः ज्यांची पचनशक्ती कमी आहे त्यांना अपचन, गॅस, पोटफुगी, मळमळ किंवा जुलाब होऊ शकतात. काही लोकांना त्वचेवर पुरळ, खाज किंवा चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचीही शक्यता असते. म्हणूनच आंबा खाल्ल्यानंतर लगेच दूध पिणे टाळावे आणि किमान 1.5 ते 2 तासांचे अंतर ठेवणे योग्य ठरते. 3. थंड पाणी किंवा बर्फाचे पाणी. तिसरा पदार्थ म्हणजे थंड पाणी किंवा बर्फाचे पाणी. आंबा खाल्ल्यानंतर लगेच थंड पाणी पिण्याची सवय अनेकांना असते, पण ही सवय पचनासाठी खूपच हानिकारक ठरू शकते. आंबा आधीच उष्ण गुणधर्माचा असल्यामुळे शरीरात उष्णता निर्माण करतो. त्यानंतर लगेच थंड पाणी घेतल्यास पचनक्रियेवर ताण येतो. यामुळे अन्न नीट पचत नाही. पोटात जडपणा, गॅस, कळा आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. काही वेळा घसा दुखणे किंवा सर्दीही होऊ शकते. त्यामुळे आंबा किंवा आमरस घेतल्यानंतर लगेच थंड पाणी टाळावे आणि साधे कोमट किंवा सामान्य तापमानाचे पाणी थोड्या वेळाने घ्यावे. 4. मसालेदार आणि तळलेले पदार्थ. चौथा पदार्थ म्हणजे मसालेदार आणि तळलेले पदार्थ. अनेकांना आमरसासोबत भजी, पकोडे किंवा खूप मसालेदार जेवण खाण्याची सवय असते, पण हे संयोजन पोटासाठी अत्यंत जड ठरते. आंबा आधीच गोड आणि स्निग्ध असल्यामुळे त्यावर तळलेले व मसालेदार पदार्थ घेतल्यास पचनावर दुप्पट ताण येतं. यामुळे आम्लपित्त, जळजळ, पोटदुखी आणि जडपणा वाढतो. विशेषतः ज्यांना आधीपासूनच पोटाचे विकार आहेत त्यांनी हे टाळलेच पाहिजे. त्यामुळे आमरस घेताना हलके आणि साधे अन्नच घ्यावे, जेणेकरून पचन नीट होईल. 5. कार्बोनेटेड पेय म्हणजेच गॅस असलेली थंड पेय. 5वा आणि सर्वात महत्त्वाचा पदार्थ पाहूया, तो म्हणजे कार्बोनेटेड पेय. अनेकांना आंबा किंवा आमरस खाल्ल्यानंतर लगेच थंड पेय पिण्याची सवय असते. पण मित्रांनो, ही सवय तुमच्या पोटासाठी अत्यंत घातक ठरू शकते. आंबा आधीच उष्ण व पचायला जड असतो, त्यावर जर तुम्ही गॅस असलेले थंड पेय घेतले तर पोटात रासायनिक प्रतिक्रिया होण्याची शक्यता वाढते. यामुळे पोट फुगणे, ढेकर येणे, जळजळ, आम्लपित्त आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. काही वेळा मळमळ, उलट्या किंवा जुलाबसुद्धा होऊ शकतात. विशेष म्हणजे या पेयांमध्ये असलेली जास्त साखर आणि कृत्रिम घटक शरीरासाठी आणखी हानिकारक ठरतात. त्यामुळे आंबा किंवा आमरस घेतल्यानंतर किमान 2 तास तरी कोणतेही गॅस असलेले थंड पेय घेऊ नये. त्याऐवजी साधे पाणी, ताक किंवा लिंबू पाणी योग्य वेळी घेणे अधिक फायदेशीर ठरते. आता थोडक्यात संपूर्ण गोष्टीचा सारांश समजून घेऊया. आंबा आणि आमरस हे निसर्गाने दिलेले अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट फळ आहे, पण त्याचे योग्य प्रकारे आणि योग्य वेळी सेवन करणे खूप गरजेचे आहे. दही, दूध, थंड पाणी, तळलेले व मसालेदार पदार्थ आणि गॅस असलेली थंड पेय हे पदार्थ आंब्यासोबत किंवा लगेच नंतर घेणे टाळले तर तुम्ही अनेक पोटाच्या आणि त्वचेच्या समस्यांपासून स्वतःचा बचाव करू शकता. लक्षात ठेवा, चुकीचे संयोजन हेच अनेक आजारांचे मूळ कारण असते. त्यामुळे योग्य माहिती घ्या, सावध रहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या.
जर तुम्हाला अशीच महत्त्वाची आणि उपयोगी आरोग्यविषयक माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. तुमचे आरोग्य तुमच्या हातात आहे. योग्य माहिती घ्या आणि निरोगी राहा. धन्यवाद.